नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या किरण गुरुजी एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जॉग्राफी या जॉग्राफीच्या रिलेटेड आज आपण बघणार आहोत एक महत्त्वपूर्ण न्यूज, कन्सेप्ट ऑफ व्हॉल्केनो आणि त्यांच्या रिलेटेड असलेली एक इम्पॉर्टंट असा माउंट सेमेरू. माउंट सेमेरू हा पुन्हा जागृत झालेला आहे आणि आकाशात धुराचे अगदी त्याने लोट पसरवलेले आहेत. तर हा माउंट सेमेरू नक्की आहे काय किंवा कुठे आहे, त्यानंतर ही कन्सेप्ट काय, तर ते आपण थोडंसं समजून घेऊ. सगळ्यांना माहितीच आहे की एक रिंग ऑफ फायर, रिंग ऑफ फायर नावाची एक कन्सेप्ट आहे. एमपीएससी मध्ये राज्यसेवेला ही हमखास कन्सेप्ट विचारली जाते. तर रिंग ऑफ फायर नावाच्या ज्या कन्सेप्ट आहेत जे की पॅसिफिक महासागराच्या पूर्णपणे पॅसिफिक महासागराची जी प्लेट आहे त्याला म्हणतात पॅसिफिक ओशन ची एक प्लेट. ठीक आहे, तर पॅसिफिक ओशनची जी एक ओशनिक प्लेट म्हणून त्याला ओळखलं जातं. ओशनिक प्लेट म्हणजे एक महासागराच्या खाली असलेली एक सायमानी बनलेली प्लेट. ही जी प्लेट आहे ही प्लेट ज्या ज्या प्रदेशामध्ये धडकत आहे त्या त्या प्रदेशामध्ये तिने सबडक्शन झोन तयार केलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ही ओशनिक क्रस्ट किंवा ओशनिक प्लेट असल्यामुळं ती खाली जाते, ती जड असते. जड प्लेट काय होते, खाली जाते. कधी लक्षात ठेवा, पॅसिफिक ओशनची जी कॉन्टिनेंटल क्रस्ट जी आहे त्याला ओशनिक क्रस्ट म्हणतात. ही ओशनिक क्रस्ट ही खाली चाललेली आहे. कशाच्या, तर कॉन्टिनेंटल क्रस्टच्या. तर आता हे पॉइंट आपण पुढे समजून घेऊ, पण एक लक्षात ठेवा, याच रिंग ऑफ फायरचा एक पार्ट आपला इंडोनेशिया हा एक आपल्या शेजारचा देश, की ज्या इंडोनेशियाचा हा जो तुम्हाला एक मोठा बेटाचा प्रदेश दिसतोय, ओके, याला म्हणलं जातं सुमात्रा. काय म्हणलं जातं, याला म्हणतात सुमात्रा. आणि या सुमात्रा बेटाच्या पुढे एक जावा बेट या ठिकाणी आहे. कोणतं बेट, जावा बेट. तर या जावा बेटामध्ये माउंट सेमेरू हा एक ऍक्टिव्ह व्हॉल्केनो आहे. तसा तर हा ऍक्टिव्ह असतोच, पण कधी कधी एकदम फुल फॉर्म मध्ये ऍक्टिव्ह होतो. एकदम ज्वलंत पद्धतीने त्याचे धुराचे लोटच्या लोट त्या ठिकाणी दाटतात आणि हे धुराचे लोट जे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असतील, हे धुराचे लोट एकदम खाली येतात. खाली येतात म्हणजेच ऑब्व्हियसली जिथं जनमानस राहतात किंवा जिथं माणसं जास्त प्रमाणात राहतात अशा ठिकाणी हे धुराचे लोट येतात. याच्यामुळे काय होतं, या प्रदेशात असलेल्या कृषीवरती, या प्रदेशात असलेल्या लोकांवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिणाम पडतो, त्यांचं नुकसान होतं. आता हा झाला एक जॉग्राफिकल कन्सेप्ट. तर या जॉग्राफिकल कन्सेप्टला आता आपण अभ्यासाच्या कन्सेप्टच्या रिलेटेड आपण थोडासा पाहायचा प्रयत्न करू की खरंच ज्वालामुखी एवढे डेंजर असतात का. तर येस, हा जो सेमेरू आहे हा माउंटन सेमेरू फक्त ज्यावेळेस तो असा त्याचा उद्रेक होतो, तर उद्रेक झाल्यानंतर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात राख, मोठ्या प्रमाणातून व्हॉल्केनिक गाळ किंवा त्याला आपण चिखल पण म्हणू, हा एकदम मोठ्या प्रमाणात डोंगराच्या खाली उतरतो. आता हा जो व्हॉल्केनो आहे तो शंकूसारखा असतो. जनरली जो व्हॉल्केनो असतो ना तो असा शंकू टाईप असतो. मधून मोठ्या प्रमाणात मॅग्मा येतो आणि तो मॅग्मा ज्यावेळेस वरती येऊन फुटतो, ठीक आहे, तर त्याला आपण जनरली म्हणतो लावा. पण लावा हा एकमेव पदार्थ आहे का की ज्वालामुखीतून बाहेर येतो? नाही. तर कधी कधी तिथून चिखल सुद्धा बाहेर येतो, कधी कधी त्या ठिकाणाहून राख सुद्धा बाहेर येते. ठीक आहे, तर चिखल, राख किंवा रॉक स्ट्रक्चर्स असे काही घटक या ठिकाणी बाहेर येतात. आणि हा लावा, ओके, हा लावा किंवा हे सगळे जे व्हॉल्केनोमधून बाहेर आलेले जे भाग आहेत, हे सगळेचे सगळे भाग काय होतात, तर जोरात ह्या उतारानं खाली येतात. तर जोरात ज्यावेळेस हे उतारानं खाली येतात त्यावेळेस असे गावात किंवा मानवी वस्तीच्या प्रदेशामध्ये येऊन या राखेमुळं किंवा या ऍक्टिव्हिटी, ज्या काही धुराचा जो लोट असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे तिथं जीवितहानी आणि वित्तहानी होते. हा माउंट सेमेरू जगामध्ये काही क्वचितच एकदम खतरनाक किंवा घातक असलेल्या व्हॉल्केनोंपैकी एक आहे. आणि ज्यावेळेस हा भडकतो त्यावेळेस तो डेफिनेटली प्रत्येक वृत्तपत्राची एक न्यूज बनतो. आता रिसेंटली हा धडकलेला आहे किंवा भडकलेला आहे असं आपण म्हणू. ठीक आहे, आणि याच कन्सेप्टला धरून थोडंसं आपण एक समजून घेऊ की व्हॉल्केनोचे नक्की प्रकार कसे असतात. बघा, ज्वालामुखी ही जी कन्सेप्ट आहे, त्या ज्वालामुखी संकल्पनेमध्ये साधारणतः त्याचे ऍक्टिव्हिटीनुसार त्याच्यामध्ये असलेल्या व्हॉल्केनिक ऍक्टिव्हिटीच्या हिशोबाने त्याचे 3 प्रकार मोस्ट प्रोबेबली पडतात. ते 3 प्रकार जे आहेत त्याला म्हणतात ऍक्टिव्ह व्हॉल्केनो. ठीक आहे, तर हा कायम म्हणजे 24/7 हा कंटिन्यू धगधगतच असतो, हा शांत होत नाही. यासाठी शांत होत नाही कारण की त्याच्या खाली एक मोठा मॅग्मा चेंबर बनलेला असतो आणि ह्या मॅग्मा चेंबर मधून
मोठ्या प्रमाणात एक तप्त असा शिलारस सतत त्या व्हॉल्कॅनोच्या बाहेर यायचा प्रयत्न करतो. बाहेर येतो आणि त्याचे भरपूर सारे जे लावारसाचे जे घटक आहेत त्या लावारसामधून आलेले जे काही पार्ट आहे तो या ठिकाणी साचतो. याचं संचयन या ठिकाणी होतं आणि हळूहळू याची उंची सुद्धा वाढते. म्हणजे असे जे उंची असते या उंचीला किंवा या आकाराला शंकू आकाराचा व्हॉल्कॅनो म्हणतात. कशाचा? तर शंकू आकार. ठीक आहे. व्हॉल्कॅनोच्या कन्सेप्टमध्ये खूप काही गोष्टी आहेत, पण आता सध्या परीक्षाभिमुख पद्धतीने आणि एकदम सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घेऊ. काही काही व्हॉल्कॅनो कसे असतात, काही काही व्हॉल्कॅनो हे ओके अचानक म्हणजे काही काळ ते थंड असतात, म्हणजे काही काही काळ हे थंड असतात, तर काही काळ ते म्हणजे मध्ये मध्येच एक साधारणतः 10, 20, 40, 50, 100 काही काही तर अगदी 1-1 लाख वर्षानंतर सुद्धा भडकतात. तर असे काही काही व्हॉल्कॅनो आहे ना कधी कधीच भडकतात, कधी कधी. ओके, कधी कधीच भडकतात. आणि कधी कधी भडकलेला जो व्हॉल्कॅनो असतो तो कसा असतो? तो निद्रिस्त व्हॉल्कॅनो असतो. काय असतो? तो निद्रिस्त. त्याला म्हणतात डॉर्मंट व्हॉल्कॅनो. तर जो तिसरा प्रकार आहे तो तिसरा प्रकार म्हणजे एक्सटिंक्ट व्हॉल्कॅनो. म्हणजेच या ठिकाणी अंतर्गत असलेला तो त्याचा मॅग्मा चेंबर जो आहे, हा मॅग्मा चेंबर हा पूर्णपणे ओके चेंबर हा पूर्णपणे काय झालेला आहे? आता थंड झालेला आहे. म्हणजे हा या ठिकाणी असलेली जी त्याची व्हॉल्कॅनिक किंवा जी वितळण्याची जी पद्धत असते किंवा तिथला जो असलेला मॅग्मा जो असतो ना, हा मॅग्मा आता पूर्णपणे काय झालेला आहे? दगड झालेला आहे. दगड झालेला असल्यामुळं असा जो व्हॉल्कॅनो आहे त्याच्यात कसल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी नसतात. इव्हन त्या व्हॉल्कॅनोचा वरचा जो त्याचं जे विवर असतं त्या विवरवरती ओके झाडं वगैरे उगवलेले असतात किंवा त्या ठिकाणी एखादा सरोवर वगैरे तयार झालेला असतो. तर अशी सुद्धा सिच्युएशन कधी कधी या व्हॉल्कॅनोच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. आता जगात फक्त याच 3 प्रकारचे व्हॉल्कॅनो मिळतात का? किंवा आपल्या भारताशी संबंधित असलेला एक व्हॉल्कॅनो आपल्या भारतात सुद्धा आहे. तो कुठल्या प्रकारचा आहे? तर आपल्या भारतामध्ये जो व्हॉल्कॅनो आहे त्याला मड व्हॉल्कॅनो सुद्धा म्हणून ओळखलं जातं आणि तो आहे बॅरन. ठीक आहे. बॅरन बेट नावाचं एक बेट आहे अंदमान निकोबारमध्ये. अंदमान आणि निकोबारच्या अंदमान समुद्रामध्ये हे बॅरन बेट आहे. त्या ठिकाणी आपला ओके जिवंत ज्वालामुखी आहे. तर आपल्याकडे असलेला एक मृत ज्वालामुखी सुद्धा आहे. तो मृत ज्वालामुखी सुद्धा अंदमान अँड निकोबारच्या एरियात आहे. आणि जो अंदमान आणि निकोबारच्या एरियात असलेला जो मृत ज्वालामुखी असतो ओके तो आहे नारकोडम. ओके नारकोडम म्हणून ओळखला जातो. तो मृत ज्वालामुखी आहे. आता एक विचार करा, जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर अंदमान ठीक आहे आणि निकोबार ही बेट आहेत राईट. अंदमान निकोबारच्या बेटाच्या अंदमान समुद्राच्या बाजूला याच भागात या प्रदेशामध्ये समुद्रात म्हणजे समुद्राच्याच प्रदेशामध्ये ही बेट तुम्हाला तयार झालेली दिसतील. अंदमान निकोबार बेटाच्या पूर्वेकडच्या बाजूला ही बेट आहेत, पश्चिमेकडच्या बाजूला बेट नाहीत. मग असं का? असं काय घडलं की त्याचं नक्की त्याचा जो स्थान आहे तो पलीकडच्याच बाजूला आहे किंवा पूर्वेच्या बाजूला आहे. इव्हन या ठिकाणी सुद्धा इंडोनेशियामध्ये जे काही हे तयार झालेले जे व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आहे किंवा जगामध्ये तयार झालेले ज्या व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये असं नक्की काय होतं ते थोडंसं समजून घेऊ. कसं होतं आपल्या पृथ्वीवरती खंडीय जमीन. ठीक आहे, लक्षात ठेवा आपल्या पृथ्वीवरती थंड असलेली एक जमीन. ठीक आहे, आता ही जमीन फॉर एक्झाम्पल खंड आहे. या खंड असलेल्या जमिनीच्या खाली ओके एक काय असतो? एक थर असतो, एक्स्ट्रा थर. ह्या एक्स्ट्रा थराला काय म्हणतात? या एक्स्ट्रा थराला म्हणलं जातं सायमा. ठीक आहे, ह्या एक्स्ट्रा थराला खाली असतो सायमा आणि जो खंड असतो तो बनलेला असतो सियालने. सियाल आणि सायमा हे सगळ्यात महत्वाचे कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, तर हा जो सायमा असतो ओके या सायमाचा जो पोर्शन आहे तो जेव्हा लांब लचक पसरतो असं पुढं, याच सायमावरती मोठ्या प्रमाणात काय झालेला असतो तर पाण्याचा संचय झालेला असतो आणि पाण्याचा संचय होऊन आपला महासागर तयार झालेला. ठीक आहे, जो महासागर जो असतो तो सायमावर असतो. म्हणजे असं समजून चला की जो ओशन क्रस्ट आहे ठीक आहे सायमा हा सुद्धा एक ऍक्च्युली सायमानेच बनलेला असतो. फक्त या सायमाला म्हणलं जातं ओशन क्रस्ट. हा जो सियाल असतो कॉन्टिनेंटल क्रस्ट. लक्षात ठेवा कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशन क्रस्ट ह्या दोन महत्वाच्या संकल्पना तुम्हाला समजून घ्यायच्यात. आणि ह्याच गोष्टीला जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला हे दिसेल की हे जे वरचं तुम्हाला दिसतंय ओके हा जो पूर्ण एरिया दिसतोय हा एरिया ऍक्च्युअल मध्ये एवढा नव्हता. सुरुवातीच्या काळात कदाचित हा एवढाच असावा.
आणि त्यानंतर काय झालं की व्हॉल्कॅनिक इरप्शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं. तर हे व्हॉल्कॅनिक इरप्शन या ठिकाणी का झालं, तर व्हॉल्कॅनिक इरप्शन या ठिकाणी होण्याच्या मागचं कारण असं, ठीक आहे, की या प्रदेशामध्ये तुम्हाला दिसत असेल की ओशनिक क्रस्ट जो आहे तो ओशनिक क्रस्ट इकडे खाली येतोय आणि या ठिकाणचा असलेला जो कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे तो त्याला रेटतोय. तर कधी कधी कॉन्टिनेंट, ओके, कॉन्टिनेंट क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट यांच्यामध्ये ताण तयार होतो, दाब तयार होतो आणि ओशनिक क्रस्ट समजा तर ह्या ओशनिक क्रस्टला इकडून समजा पुढं तुटलं, ठीक आहे, या ठिकाणी अंतर्गत हालचालीमुळे इथून वरती आलेले जे अंतर्गत हालचाली त्याच्यामुळे जर ओशनिक क्रस्ट या ठिकाणी क्रॅक झाला, ठीक आहे, ओशनिक क्रॅक झाला, तर ओशनिक क्रस्ट क्रॅक झाल्यानंतर अंतर्गत आलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा काही ओशनिक क्रस्टला पलीकडे ढकलते तर काही ओशनिक क्रस्टला इकडे ढकलते अलीकडच्या साईड. याच्यामुळे काय होतं की याच्यामुळं ओके ओशन क्रस्ट जो आहे तो ओशन क्रस्टचा विस्तार होतो. म्हणजे यामुळं समुद्राच्या तळाचा काय होतो, विस्तार होतो. लक्षात आलं? म्हणजे समुद्राच्या तळाचा विस्तार होत राहतो. इव्हन आपला सुद्धा हिंदी महासागर हा 27 करोड वर्षापूर्वी अस्तित्वात पण नव्हता. हिंदी महासागराची जी निर्मिती आहे ती 27 करोडच्या आधी झालीच नव्हती. म्हणजे साधारणतः 27 करोड वर्षापासून तर तो गेल्या एक 3.5-4 करोड वर्षापर्यंत त्याची निर्मिती हळूहळू होत गेलेली. म्हणजे त्याच्या खालची जी जमीन आहे, हिंदी महासागराच्या खालची जमीन सगळी नवीन तयार झालेली आहे. तर ही कशी तयार झाली असेल हा विचार करा. या नवीन झालेल्या जमिनीलाच म्हणतात ओशन, ओके, ओशन फ्लोर स्प्रेडिंग थिअरी. म्हणजेच तिथं समुद्राचा जो तळ आहे तो समुद्राचा तळ तयार झाला. आता ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ह्या कंबाईनच्या कामाच्या नाही आहेत. त्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या राज्यसेवेच्या कामात. म्हणजे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा. ओके, मी असं नक्की त्यांना सजेस्ट करेल, कारण की करंट अफेअर्सच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ओके, कारण की हा जो व्हॉल्कॅनो आहे हा व्हॉल्कॅनो खूप खतरनाक आहे आणि ह्या व्हॉल्कॅनो कितीतरी लोकांचा जीव घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस एखादा व्हॉल्कॅनो ऍक्टिव्ह होतो तर आपल्याला व्हॉल्कॅनिझम समजून घेणं गरजेचं आहे किंवा व्हॉल्कॅनिकची कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हे कव्हर करा किंवा हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस अंतर्गत हालचाल होते तर अंतर्गत हालचाल झाल्यामुळं ओशनचा क्रस्ट दोन्ही बाजूला डिवाइड होतो आणि हा जो क्रस्ट आहे हा क्रस्ट हळूहळू मग ह्या सायमाच्या इकडं म्हणजे या कॉन्टिनेंटल क्रस्टच्या एरियात ओके काय करतो, एक दाब तयार करतो. इथं इकडे टक्कर मारायला सुरुवात करतो. कालांतराने इथं सुद्धा क्रॅक होतो आणि इथं क्रॅक झाल्यानंतर इथला ओशनिक क्रस्ट खाली शिरतो. खाली जसा तो गेला तर खाली गेल्यानंतर त्या झोनला म्हटलं जातं सबडक्शन झोन. काय म्हणतात? सबडक्शन झोन. यावरती PYQ आलेला आहे. ठीक आहे, MPSC मध्ये यावरती क्वेश्चन टार्गेट केलेला आहे की जी प्लेट खाली गेलेली आहे कॉन्टिनेंटल क्रस्टच्या त्याला म्हणतात सबडक्शन झोन. आता ही ओशनिक क्रस्ट जड असते, सायमा हा जड असतो, सायमाची घनता जास्त असते. तर सायमा काय होतो, सायमा खाली जातो आणि हा जो कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे हा कॉन्टिनेंटल क्रस्ट वरच राहतो. त्याच्यामुळे काय होतं, कॉन्टिनेंटल क्रस्ट वर राहतो आणि सायमा खाली जातो. त्याच्यामुळं या ठिकाणी जो सायमा खाली गेलेला आहे सायमाची गरमी वाढते. ठीक आहे, गरमी वाढते आणि गरमी वाढल्यानंतर तो वितळतो, त्याचा मॅग्मा बनतो आणि मॅग्मा बनला की तो मॅग्मा ओके तो मॅग्मा बनून पुढे होतो वर येतो आणि वर आल्यानंतर इथून तो एक नवीन पर्वत तयार करतो. तुम्हाला ही कन्सेप्ट इथं दिसेल बघा की इथं खाली गेलेला जो ओशनिक क्रस्ट आहे तो ओशनिक क्रस्ट खाली गेल्यानंतर इथं त्याने मॅग्मा फॉर्म केला आणि मॅग्माने या ठिकाणी ओके एक माउंटन फॉर्म केला आणि हाच माउंटन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे, हाच माउंटन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर ओशन्सच्या खाली सुद्धा ओके ओशन्स म्हणजे बघा ओशन्स म्हणजे महासागराच्या खाली सुद्धा या ठिकाणी ओके या ठिकाणी सुद्धा बेट तयार होऊ शकतात. ओके, या ठिकाणी सुद्धा बेट तयार होऊ शकतात आणि ज्या ठिकाणी खाली गेलेली एक सबडक्शन झोन आहे अशा झोनच्या एरियात सुद्धा या ठिकाणी जवळपास काय होऊ शकतात, व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी होऊ शकते. आता व्हॉल्कॅनो ज्यावेळेस होतो किंवा व्हॉल्कॅनो ज्यावेळेस बनतो तसं आता हे व्हॉल्कॅनो म्हणलं की काय होतं, व्हॉल्कॅनो बनलं तर एक मोठा उंच पर्वत आणि त्याच्यावरनं मोठा ओके इरप्शन क्लाउड, मग त्यानंतर यातून बाहेर पडणारी मोठी मोठी दगडी आणि ती दगडी व्हॉल्कॅनो बॉम्बचं काम करतात. म्हणजे बऱ्याचशा लोकांना डोळ्यासमोर 2012 हा नावाचा जो मूवी आहे तो मूवी थोडासा उभा राहतो की एकदम व्हॉल्कॅनिक इरप्शन व्हायला लागलं, पृथ्वीचा विध्वंस व्हायला लागला, पृथ्वीची कॉन्टिनेंटल क्रस्ट बदलायला लागली. हे मूवीत दाखवलेलं आहे पण ते एवढं फास्ट या ठिकाणी सध्या होत नाही. ही जी प्रक्रिया आहे ओके ही जी प्रक्रिया आहे ज्वालामुखीची सडनली म्हणजे हे एक तीव्र प्रक्रिया आहे. ज्वालामुखीचा पर्वत इथून एवढा बनणे ही स्लो प्रोसिजर आहे
पण ज्वालामुखी ज्यावेळेस ऍक्टिव्हिटी घडते ती तीव्र प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, भूकंप आणि ज्वालामुखी ह्या दोन नैसर्गिक आपत्ती अशा असतात की ज्या तीव्र हालचाली असतात आपल्या जमिनीतल्या, मंद हालचाली नाही आहेत, त्या आपल्याला जाणवतात होताना, फास्ट जाणवतात. ज्वालामुखीचा ज्यावेळेस उद्रेक होतो ना त्यावेळेस भयानक उद्रेक होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्वालामुखीचा ज्यावेळेस उद्रेक होतो त्यावेळेस अंतर्गत असलेला जो काही गॅस आहे तो सगळा गॅस बाहेर पडतो. तो गॅस बाहेर पडतो, इरप्शन क्लाउड क्रिएट करतो. इवन मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये वातावरणामध्ये त्याची जी राख, धूळ मोठ्या प्रमाणात पसरते. आणि ही राख आणि धूळ एवढी डेंजरस असते की ही धूळ किंवा राख ही डायरेक्ट विमानाच्या इंजिनात जर गेली ना तर विमानाचे इंजिन फेल करतं. विमान हे खाली पाडू शकतं. विमान काय करू शकते, खाली पाडू शकते. एवढी ही जबरदस्त राख असते. आपल्याकडची लाकडाची राख नसते, ही दगडाची राख असते. आणि ही दगडाची राख ज्यावेळेस विमानाच्या इंजिनात जाते ना तर अक्षरशः विमानाच्या इंजिनचे आखे बेरिंग सगळ्या बर्बाद करून टाकतात. विमान पडू सुद्धा शकतं. म्हणजे व्हॉल्कॅनो हा डायरेक्ट लोकांना नाही मारत, पण इनडायरेक्टली लोकांना मारतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड वगैरे मोठ्या प्रमाणात बाहेर आले तर त्या ठिकाणी सल्फर मोनॉक्साईड तर तयार झालं किंवा सल्फर डायऑक्साईड तयार झालं व्हॉल्कॅनोच्या क्लाउड फॉर्मेशन मध्ये. मोठ्या प्रमाणात आम्लपर्जन्य सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. आम्लपर्जन्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकांना नुकसान होतं. कधी कधी क्लाउड बस्टिंग जसं झालेलं असतं, ढगफुटी, तसं कधी कधी काय होतं, जर हा जो क्लाउड आहे हा क्लाउड कधी कधी असा खाली पण येतो. इथे एक फोटो मी तुम्हाला दाखवलाय बघा, ठीक आहे. त्या फोटोमध्ये आता इथं पूर्णपणे गाळ खाली आलेला आहे. पण इथं जर तुम्ही फोटो नीट बघितला तर तुम्हाला दिसेल की एक जण मस्तपैकी स्कूटीवर बसून उभा आहे आणि तो तिथून वळू तिकडे त्या क्लाउडला बघतोय. काही घेणं देणे काय, बाबा जा ना पुढे पटकन, ठीक आहे. आला विला अंगावतं, कारण की हा जो क्लाउड असतो हा क्लाउड खूप गरम असतो. जवळपास ह्या क्लाउडचं जे टेम्परेचर असतं हे टेम्परेचर जवळपास 300 ते 450 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतं. आणि हा जर ह्याच्यात सापडला तर ह्याची तिथंच तंदुरी होऊन जायची. जा ना बाबा पटकन पुढे, ठीक आहे. ठीक, काय तिथं बघत बसलाय. आणि कधी कधी फक्त लावाच नाही तर कधी कधी मोठ्या प्रमाणात राख वगैरे सगळे येतं. अशी घरं वगैरे त्या ठिकाणी पूर्णपणे त्या दगडाच्या ह्याच्यामध्ये गाडली जातात. तर अशी सिच्युएशन त्या ठिकाणी क्रिएट होते. तर पॉईंट लक्षात आलं. आता कधी कधी या व्हॉल्कॅनोला फक्त त्याच्या असलेल्या कॅरेक्टरिस्टिक वरती क्वेश्चन नाही विचारणार तुम्हाला, कधी कधी त्याचे बाकीचे पण प्रकार विचारू शकतात, ठीक आहे. त्याचे बाकीचे प्रकार म्हणजे कोणते, तर कधी कधी त्याचा जो हा वरचा जो क्रेटर असतो ना, ह्या क्रेटरवरती सुद्धा क्वेश्चन्स कधी कधी पडतात, ठीक आहे. तर शिल्ड व्हॉल्कॅनो किंवा त्या व्हॉल्कॅनोच्या पर्वताचा किंवा त्या भागाचा शिल्ड व्हॉल्कॅनो म्हणजे काय, की त्या ठिकाणी एक क्रेटर तयार झालेला असतो, पण जो शंकू असतो ना तो असा ढालीसारखा असतो. तर ढालीसारखा जर शंकू असेल, याच्यावरती PYQ आहे, ठीक आहे. ढालीसारखा जर शंकू असेल तर ह्या ढालीसारख्या शंकूला काय म्हणलं जातं, तर शिल्ड व्हॉल्कॅनो, ठीक आहे. त्यानंतर लावा डोम म्हणजे काय, ठीक आहे. लावा डोम म्हणजे काय, तर एक मोठा एक उंच असा डोम तयार झालेला असतो आणि वरचा जो क्रेटर असतो ना तो बाकीच्या सगळ्या क्रेटरपेक्षा मोठा असतो, त्याला म्हणतात लावा डोम. त्यानंतर काय असतं, तर सिंडर कोन व्हॉल्कॅनो म्हणजे एकदम उंच एकदम उंच एकदम शंकूसारखा, जसं आपण आईस्क्रीम वगैरे खातो अगदी तसा शंकूसारखा. आणि त्याचा जो वरचा जो क्रेटर असतो ना, हा वरचा क्रेटर एवढा डेंजर असतो की त्याच्यातनं व्हॉल्कॅनिक बॉम्ब सुद्धा पडतात, व्हॉल्कॅनिक बॉम्ब सुद्धा पडतात आणि धूर सुद्धा मोठ्या प्रमाणात निघतो. पण त्याचा क्रेटर हा नॉर्मल असतो. काय असतो, नॉर्मल असतो. आणि ह्याची सतत उंची वाढत राहते, कारण की ह्याच्यामधून धूळ ही सगळे ते आजूबाजूला पडते, लावा वगैरे बाहेर पडतो आणि त्याची उंची सतत वाढत राहते. त्या ढालची सतत वाढत नाही जात, ह्याची ढालची तिथंच तो क्रेटर असतो, फक्त धूर ओकत राहतो. ह्याच्यात क्रेटर खूप मोठा असतो, ह्याच्या क्रेटरच्या आतमध्ये सुद्धा क्रेटर असू शकतात ह्या लावा डोम मध्ये. आणि जो असतो तो कंपोजिट व्हॉल्कॅनो म्हणजे फक्त हिथूनच येत नाही बाहेर, तो हिथून पण बाहेर पडतो, इथून पण बाहेर पडतो, इकडून पण बाहेर पडतो. म्हणजे तो एकाच ठिकाणाहून बाहेर पडतो असं नाही, तो अनेक ठिकाणावरून त्याची लावारस कधी कधी इकडून सुद्धा खाली असा पडून इकडे वाहत जातो. याला म्हणतात कंपोजिट व्हॉल्कॅनो. तर असे 4 प्रकार त्या लावाच्या शंकूच्या टाईपवरनं सुद्धा तयार होतात. आणि आणखी काही प्रकार आहेत, त्या आणखी काही प्रकारांमध्ये हे स्पेशली 6 प्रकार येतात. हे लोकेशननुसार असतात. म्हणजे हे व्हॉल्कॅनो कुठेतरी सापडलेले किंवा कुठेतरी तयार होतात. व्हॉल्कॅनियन नावाचा एक इरप्शन इटलीच्या साईडला किंवा युरोपच्या आल्प्स पर्वताच्या एरियामध्ये व्हॉल्कॅनियन नावाचं एक इरप्शन या ठिकाणी दिसतं. व्हॉल्कॅनियन म्हणजे वल्कन नावाचा एक पाताळातला देव, ठीक आहे. त्या पाताळाच्या देवावरनं हे व्हॉल्कॅनो नाव पडले. ऍक्च्युली कन्सेप्ट ऑफ व्हॉल्कॅनो मध्ये हे मला मगाशी सांगायला पाहिजे होतं की वल्कन नावाच्या एका पाताळातल्या देवावरनं हे नाव दिलेलं आहे व्हॉल्कॅनो, ठीक आहे. तर व्हॉल्कॅनो हे पाताळात असतं, पाताळातून ही शक्ती बाहेर येते आणि अशी
एक मोठ्या प्रमाणात ओके वॉल्कॅनो म्हणजे ओरिजिनल वॉल्कॅनो आपण ज्याला इमॅजिन करतो, जे तुम्हाला थंबनेल मध्ये दिसलं असेल किंवा सुरुवातीला दिसलं असेल, एकदम तसाच वॉल्कॅनो जिथं असतो त्याला म्हणतात वॉल्कॅनियन. ओके, प्लिनियन नावाच्या एरियामध्ये ओके एकदम उंच असा धुराळ तयार झालेला असतो. कॅरिबियन भागामध्ये तुम्हाला हे असे दिसतात, एक असा उंच धूर गेलेला असतो. या ठिकाणावर खूप जास्त लावा नाही पडत, पण धूर मात्र हा खूप जास्त सोडतो, धूर खूप जास्त सोडतो, उंच ढग बनवतो. अगदी हे जे ढग आहेत हे 9 ते 10 किलोमीटर पर्यंत उंच जाऊ शकतात, एवढे ते उंच पाठवतं. त्यानंतर स्ट्रॅम्बोलियन मध्ये धुराचे लोळ असे खाली ओके धूर आणि लावा, लक्षात लावा आणि धूर ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यानंतर पेलियन इरप्शन म्हणजे असा की लावा पण एका साईडनं पडतो आणि त्याच्यासोबत धूर पण त्याच्यासोबतच येतो, चिखल पण त्याच्यासोबतच येतो. चिखल, धूर आणि लावा हा जरा डेंजर असतो, कारण की हा ज्यावेळेस खाली येतो ओके हा ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस तो पूर्णच्या पूर्ण गावाला घेऊन आपल्यासोबत जातो. त्यानंतर हवाईयन इरप्शन म्हणजे आतमध्येच खदखदत राहतो आणि कधीतरीच तो असा बाहेर पाण्यासारखा पडत वाहत येतात. आणि जनरली ह्याचे जे डोम असतात ना, हे मगाशी सांगितलं की एका ढालीसारखे असतात, ठीक आहे. आणि त्यानंतर आइसलँडिक नावाचा जो असतो तो आइसलँडिक म्हणजे डायरेक्ट असे एक क्रेट अशा जे भेगा तयार होतात आणि तिथं अक्षरशः लावाचे पाट वाहतात, लावाच्या नद्या वाहतात, लाव्हाच्या नद्या या आइसलँडिक मध्ये वाहतात. म्हणजे पाण्यासारखा लावा तिथं पळतो, पाण्यासारखा लावा त्या ठिकाणी पळतो. म्हणजे साधारणतः 3-3.5 करोड वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रावरती जो डेक्कन ट्रॅप तयार झाला होता, तो डेक्कन ट्रॅप कदाचित अशाच आइसलँडिक इरप्शनमुळेच तयार झाला असावा असं मानलं जातं. तर हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. कन्सेप्ट ऑफ वॉल्कॅनोमध्ये एवढंच सध्या तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे, ठीक आहे. तर जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स रिलेटेड महत्त्वाचे कन्सेप्ट्स आपण आज म्हणजे इथून पुढे आपण या चॅनलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, ठीक आहे. चला धन्यवाद, थँक्यू सो मच.